त्वमेव माता च पिता तमेव बन्धु च सखा तमेव विद्या द्रविण तमेव सर्व मम देव देव. सत्संगाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. माणसाने आपल्या आयुष्याचा लाभलेला कालावधी क्षणभंगूर व अतिशय मूल्यवान आहे हे समजून तो उत्तमोत्तम कामात घालविला पाहिजे. एक क्षणसुद्धा व्यर्थ दौडू नये. जर काही कारणाने कधी काही क्षण भगवत चिंतनाशिवाय घालविले गेले तर पुत्रशोकाचे जे दुःख होते त्याहूनही अधिक दुःख व पश्चाताप व्हायला हवा. त्यामुळे अशी चूक हातून परत कधीच घडणार नाही. जो विनाकारण वेळ घालवतो त्याला वेळेचे मूल्य समजलेच नाही असे म्हणावे लागेल. माणसाने कधीच रिकामे राहू नये. सतत उत्तमोत्तम कार्य करीत राहावे. माणसाने भगवंताचे चिंतन, मुखाने भगवंताचा जप, सगळ्यांना ईश्वर स्वरूप मानून शरीराचे जगत जनार्दनाची निस्वार्थ सेवा हेच उत्तमोत्तम कार्य. बोलताना नेहमी सत्य, प्रिय, मीत, शास्त्रानुकूल आणि हितकर असे बोलावे. आपले दोष कुणी दाखविले तर ते ऐकून मन प्रसन्न झाले पाहिजे. जर कोणी आपले दोष सिद्ध करू लागला तर शक्यतो आपण स्पष्टीकरण द्यायचे टाळावे. कारण आपण स्पष्टीकरण देऊ लागलो की दोषांची मुळे आपल्यात घट्ट रुतून बसतात आणि दोष दाखविणाऱ्याच्या मनात आपण दोष दाखवावेत की दाखवू नयेत असा विचार निर्माण होतो. त्यामुळे दोषांपासून दूर राहायची संधी आपण आपल्याच हाताने गमावतो. जर आपण निर्दोष असलो तर आपले दोष ऐकून गप्प बसावेत. त्यात आपले काहीच बिघडत नाही. आणि जर आपण खरोखर दोषी असलो तर आपण आपल्यात सुधारणा केली पाहिजे. आपल्यातले दोष दाखविणाऱ्याचा गुरुप्रमाणे आदर करावा. त्याप्रमाणे भविष्य काळातही आपले दोष दाखविण्यात त्याला संकोच वाटणार नाही. आपण अगदी जवळच्या नातेवाईकांचे दोष स्पष्टपणे सहसा सांगू नयेत. त्यामुळे त्यांना दुःख होऊ शकेल आणि त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होणार नाही. जर आपल्याला कोणाकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याला आपल्याकडे बोलावण्याऐवजी आपण त्याच्याकडे जावे. साधेपणाने राहावे. स्वावलंबी असावे. आपले वागणे खर्चिक असू नये. ऋषीमुनींचे जीवन खर्चिक नव्हते. खर्चिक जीवन माणसाला पैशाचे व इतर माणसाचे गुलाम बनवते. त्यामुळे अनेक पापे आपल्या हातून घडतात व वनवन फिरावे लागते. शारीरिक गजा भगवंतांना सुद्धा अनासक्त भावनेचेच पदार्थाचा वापर करावयास हवा. जेवताना चवी ढवीचे कडे लक्ष देऊ नये. त्याने माणूस भरकटत जातो, स्वस्ताचे नसते स्तोम माजवतो आणि वैराग्य भावनेची कमतरता असल्याचे लक्षण आहे. ज्या माणसाला आपल्या आयुष्याचे कल्याण करून घ्यायची इच्छा असेल त्याने वैराग्य भावनेने शरीर धारणेसाठी आवश्यक इतकेच भोजन केले पाहिजे. जगात वावरताना नामस्मरण अधिक चित्त असून द्यावे. सांसारिक गोष्टीत मन कमी रुतावे. निजण्याआधी परमेश्वराच्या नामजपा स्वरूपाचे विशेष तल्लीनतेने स्मरण करावे. त्यामुळे झोपेचा वेळ व्यर्थ जाणार नाही. शयन समय करण्याचे साधन होण्यासाठी छोट्या प्रापंचिक संकल्पांना विसरून निस्तेवेळी परमेश्वराचे नामस्वरूप, गुण, प्रभाव आणि चरित्र यांचे चिंतन करीत झोपी जावे. आपल्यावर परमेश्वराचे निर्हेतुक कृपा आणि प्रेम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून माणसाने सदोदित प्रसन्न चित्ताने राहावे. सर्व जीव मात्रावर निस्वार्थ भावनेने दया आणि प्रेम करावे. एकांतात मनाला नित्य समजावीत असावे की परमात्म्याशिवाय कुणाचे चिंतन नको. व्यर्थ गोष्टीच्या चिंतनाने खूप हानी होते. ईश्वरासारखा आपला कोणी हितकर्ता नाही. म्हणून आपल्या सगळ्याच गोष्टी आणि आपल्या स्वतःलाही बळीराजाप्रमाणे ईश्वरचरणी समर्पित करून टाकावे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी माणसाला पात्र व्हावे लागते. पात्र झाल्याशिवाय ईश्वर स्वतः चटकन दर्शन देऊ शकतो. ऐकणाऱ्याची इच्छा असल्याशिवाय सत्संगाच्या रहस्यांची त्यांच्यासमोर चर्चा करू नये. जिथे व्याख्यान देणारे खूप असतील तिथे शक्यतो व्याख्यान देऊ नये. पूजा, प्रतिष्ठा, उच्चासन आणि उच्च पदासाठी नेहमी दूर राहावे. शक्यतो गुरु बनण्याची इच्छा धरू नये. एखाद्या नातेवाईकांच्या मृत्यूची सूचना मिळाल्यावर तिथे जाणे आवश्यक आहे. तिथे जावे. पण आपल्या घरी कोणी निवर्तल्यास शक्य असेल
तिथे दूरच्या कुटुंबियांना भेटायला येण्यापासून विनम्रपणे परावृत्त करावे. हुंडा आणि दान देत असावे, पण शक्यतो घेण्याचे टाळावे. होता होई तो पंच बनू नये. पणावेच लागले तर पक्षपात मात्र मुळीच करू नये. होता होई तो सोयरीक लग्न संबंध जुळावे. अशा कामांपासून दूर राहावे. भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे. सूर्योदयानंतर जाग आल्यास त्या दिवशी उपवास करून अधिकच जप करावा. एकांतात साधलेल्या मौल्यवान बनविण्यासाठी संध्यावंदन, गायत्री जप, ध्यान, पूजा पाठ, स्तुती, प्रार्थना, नमस्कार आदींचा अर्थ व भाव ओमजोम निष्काम भावनेने श्रद्धा भक्तिपूर्वक त्याचे नित्य अनुसरण करावे. भगवंत प्राप्तीसाठी पवित्र आणि एकांत जागी वास्तव्य, सत्संग आणि स्वाध्याय, परमात्म्याचे ध्यान आणि त्याचे नामस्मरण, निष्काम भाव, ज्ञान, वैराग्य आणि उपपत्ती यासारखे साधन नाही. ज्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे त्यांनी नित्य सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी संध्यापासना आणि गायत्री मंत्राचा जप करावा. देवाच्या नामस्वरूपाची सतत आठवण करीतच सामाजिक, व्यावहारिक, आर्थिक कामे न्यायाने, निस्वार्थ भावनेने करावीत. कारण आपल्या साऱ्या कृती निस्वार्थ भावनेने परहितासाठी केल्याचेच आपले कल्याण होते. स्नान आणि नित्यकर्म केल्याशिवाय, दंतमंजन आणि पाण्याशिवाय तोंडात काहीही सुद्धा घेऊ नये. देवाला नैवेद्य दाखवून आणि यथाधिकार बली व ईश्वदेव करून मगच भोजन करावे. तुळशीच्या पानाशिवाय इतर कोणत्याही पदार्थ उभ्याने किंवा हिंडता फिरता खाऊ नये. भोजनाच्या आधी आणि नंतर आचमन करावे. एकांतात दोन माणसे बोलत असतील तर त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्याजवळ जाऊ नये. चालताना आपल्या पायाखाली किडा मुंगी चिरडेल जाणार नाहीत अशी दक्षता घेऊन चालावे. तूप, मध, दूध, तेल, पाणी यासारखे पातळ पदार्थ टाळून घ्यावेत. आपल्या हातून कर्तव्य पालन न झाले किंवा एखादे वाईट काम झाले तर पश्चाताप करावा. त्यामुळे परत कधीच हातून तशा चुका होणार नाहीत. आपल्या कर्तव्य कर्मांना कट मानणे तर त्याचे अनाठाई आपल्यावर दडपण येते. मग कर्तव्य करूनही काहीच फायदा होत नाही. उलट तीच कामे परमेश्वराचे स्मरण ठेवून मुकाट्याने केली तर हीच साधीच गोष्ट पण परमार्थात तीच फार मोठी साधना बनून जाते. कामचुकारपणा हा हानिकारक आहे. पाप केल्यास त्याच प्रायश्चित्त आहे, पण कर्तव्य न करणे किंवा कर्तव्य करताना त्यात चुकारपणा करणे त्याला प्रायश्चित्त सुद्धा नाही. त्याचे प्रायश्चित्त आहे अकर्मण्य वृत्तीचा त्याग. कर्तव्य पालन रूप परमपुरुषार्थ हेच मुक्तीचे साधन आहे. पैसा मिळविणे किंवा न मिळणे काही आपल्या हातची गोष्ट नाही. तरी पण माणसाला उपजीविकेसाठी कर्तव्य बुद्धीने व न्याययुक्त परिश्रम आवश्यक केले पाहिजे. सुख आणि दुःख दोघींना ईश्वराचे मंगलविधान समजून सदा सर्व काळ माणसाने परमसंतुष्ट वृत्तीने राहिले पाहिजे. चांगले काम करायचे ठरले की ते लवकरात लवकर करावे, कारण या देहाचे कधी काय होईल सांगता येत नाही. ज्यात प्राण्यांची हिंसा होत असेल अशी कोणतीही वस्तू उपयोगात आणू नये. रेशमी आणि केसाळ कातडी वस्तूचा वापर करू नये. हिंसाचारयुक्त मध, कस्तुरी आणि मृगाजीन वापरू नये. शक्यतो यंत्रावर तयार केलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. ईश्वरी सत्तेवरचा विश्वास प्रत्यक्षातल्या जगापेक्षा सुद्धा अधिक असावा. ईश्वरावरील दृढ विश्वास आपल्याला पापांपासून दूर ठेवतो आणि आपली साधना दृढ होत जाते. सदा सर्व काळ ईश्वरावर विसंबून असावे. त्यामुळे धैर्य, शौर्य, गांभीर्य, निर्भयता आणि आत्मबलताची सतत वाढ होत राहते. विशुद्ध ईश्वर प्रेम एक अत्यंत गोपनीय परम रहस्य आहे. त्यांच्यापेक्षा उत्तम अशी गोष्ट जगात अस्तित्वातच नाही. ईश्वराच्या ज्ञानासारखे ज्ञान जगात नाही. ईश्वराच्या प्रभावासारखा प्रभाव नाही. ईश्वराच्या दर्शनासारखे दर्शन नाही. महापुरुषाच्या आचरणापेक्षा श्रेष्ठ, अनुकरणीय असे आचरण नाही. भगवत भावापेक्षा श्रेष्ठ असा भाव नाही. समतेपेक्षा श्रेष्ठ असा कोणताही न्याय नाही. सत्यासारखे तप नाही. परमात्मा प्राप्तीसारखा लाभ नाही. सत्संगासारखा मित्र नाही. कुसंगतीसारखा शत्रू नाही. दयेसारखा धर्म नाही. हिंसेसारखे पाप नाही. ब्रह्मचर्यासारखे व्रत नाही. ध्यानासारखे साधन नाही. शांतीसारखे सुख नाही. ऋणासारखे दुःख नाही. ज्ञानासारखे पवित्र असे जगात काहीच नाही. ईश्वरासारखे इष्ट नाही. पाप्यासारखा कोणी दुष्टी नाही. ही एक एक गोष्ट आपल्या आपल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ अशी आहे.
कामुक माणसाला प्रतिष्ठेची चाड नसते, लोभी माणसाला लाज नसते, क्रोधाविष्टाला पाप नसतो, अज्ञानाला शाबासकी नसते, नास्तिकाला जप नसतो, ज्ञानाला माप नसते, भक्तीला शाप नसतो. म्हणजे ज्या गोष्टीचा या लोकांवर प्रभाव पडत असतो. गंगेसारखे तीर्थ नाही, गाईसारखे सेव्य नाही, म्हणजे ज्याची सेवा करावी असे कोणी नाही. गीतेसारखे शास्त्र नाही, गायत्रीसारखा मंत्र नाही आणि गोविंदासारखा देव नाही. गंगेचे स्नान, गायीची सेवा, अर्थासहित गीतेचा अभ्यास, गायत्री मंत्राचा जप आणि गोविंदाचे ध्यान यापैकी कोणतीही एक गोष्ट श्रद्धापूर्वक, भक्तिभावाने आणि निष्काम वृत्तीने केली तर आयुष्याचे कल्याण होऊ शकते. ज्याने सत्य, अहिंसा, क्षमा, दया, समता, शांती, संतोष, सरलता, सहनशीलता, त्याग आदी शास्त्रांचा साठा जवळ बाळगला आहे, त्यांचे कोणताही शत्रू तीळ मात्रही वाकडे करू शकत नाही. स्वार्थ त्याग आपल्या आचरणातील सुधारणेचे मूळ आहे. खोटे बोलण्यापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर शक्यतो भविष्य काळासाठी कोणतेही अभिवचन देऊ नये. भगवत प्राप्तीशिवाय मनात कुठल्याच गोष्टीची इच्छा असू ठेवू नये, कारण इच्छा अपूर्ण राहिली तर त्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. म्हणून इच्छा, वासना, कामना, तृष्णा आदीचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. पुन्हा पुन्हा मनाला विचारा की सांग अजून तुला काय हवे आहे, आणि मनाकडून उत्तर यावे की आता काहीच इच्छा नाही. अशा प्रकारच्या अभ्यासाने अनाठायी इच्छांचा नाश होतो हे निश्चित समजावे. साधू पुरुषांच्या मनात कुठल्याच प्रकारची इच्छा शिल्लकच राहत नाही. आपणही तसेच बनले पाहिजे. जगातल्या कुठल्याही पदार्थाची आसक्ती धरू नये, कारण आसक्ती शिल्लक राहिली तर अंतकाळी अंतःकरणात संकल्प निर्माण होऊ शकतो. संकल्प निर्माण झाल्यावर पुनर्जन्म ठेवलेलाच अस्तित्व आणि आसक्ती यामुळे होणारे स्फुरण म्हणजेच संकल्प. साधू पुरुषांना पुनर्जन्म नाही, कारण त्यांच्या हृदयात कोणत्याही प्रकारचा संकल्प असतच नाही. पूर्वजन्मींच्या प्रारब्धानुसार केवळ इच्छांचे स्मरण होते, पण त्यात अस्तित्व आणि आसक्तीचा अभाव असल्याने नव्याने जन्म देणाऱ्या संकल्प शक्तीचे अस्तित्व नसते. एखादे कार्य झाले किंवा न झाले, त्यांचे हर्ष, शोकादी विकार त्यांच्या अंतःकरणात निर्माण होत नाहीत. हाच फरक आहे संकल्प आणि स्फुरण यातला. मनात आसक्ती असली की मनासारखे काही घडले की सुख, आणि मनासारखे नाही घडले म्हणजे दुःख अशी स्थिती असते. यातूनच क्रोध आणि द्वेषाचा जन्म होतो. निंदा, स्तुती ऐकून जरासुद्धा हर्ष, शोक, प्रेम, द्वेष या भावना मनात निर्माण होऊन देऊ नयेत. स्वतःचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर सन्मान आणि प्रसिद्धी यांचा कलंक समजून त्यापासून शहाण्या माणसाने दूर राहावे. प्रत्येक क्षणी हे जग आणि आपले शरीर हे काळाच्या मुखात विनाशाकडे वाटचाल करीत आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवावे. वाळवंटात लांबून पाणी असल्यासारखे दिसते, ते मृगजळ असते म्हणून कुणीही शहाणा माणूस तहान लागली तरी ते पिण्यासाठी धावत घेत नाही. त्याचप्रमाणे प्रपंचातल्या आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीत सुख असल्याचा आपल्याला भास होतो, पण मुळात ते तसे नसते. हे ज्याला कळाले ते विवेक विरक्त मनुष्य त्या सुखासाठी परावृत्त होतच नाही. जीवनमुक्त ज्ञानी महापुरुषाच्या दृष्टीने संसार स्वप्नासारखा आहे, म्हणून ते संसारात राहून सुद्धा सांसारिक भोगात लिप्त होत नाहीत. जिवंत असून सुद्धा जो शरीराला मृतवत मानतो तोच मनुष्य जीवनमुक्त होय. जसे प्राणरहित शरीर झाल्यावर आणि आत्म्याचा काही संबंध राहत नाही, तसेच प्राण असताना सुद्धा ज्याचा आपल्या शरीराशी काही संबंध असत नाही तोच जीवनमुक्त महाविदेही. श्रद्धाळू माणसांसाठी महात्म्यांचा प्रभाव मानावा तितका थोडाच आहे, कारण महात्म्याचा प्रभाव मोजता येण्यासारखा नसतो. महापुरुषाच्या प्रभावाने ईश्वरी प्राप्ती होते, हाच त्यांच्या अलौकिक शक्तीचा प्रभाव, तर सांसारिक कार्याची सिद्धी होणे हा त्याच्या लौकिक शक्तीचा प्रभाव म्हणावा लागेल. महापुरुषांच्या कार्यामागे अनेक कारणे असतात. त्यांचे स्वतःचे आणि लोकांचे प्रारब्ध, जसे पूर्वजन्मीचे कर्म, तसेच लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम. श्रद्धा हे केवळ ईश्वराची आज्ञा, हेही त्यांच्या हातून होणाऱ्या कार्यमार्गाचे कारण असू शकते. सर्वस्व गेले तरी बेहत्तर, पण कधीही कोणत्याही निमित्ताने किंचित सुद्धा पाप करवू नये आणि कोणी करीत असल्यास त्याला सहमतीही देऊ नये. पैसे न्यायानेच मिळवा, अन्यायाने कधीच पैसे मिळवू नका. मग उपाशी राहण्याची पाळी आली तरी चालेल. ईश्वराची भक्ती आणि धर्म याचा कधी सोडू नये, मग त्यात प्राण गेला तरी चालेल. धैर्य, क्षमा, मनोनिग्रह, अस्थेय, अंतर्बाह्य पवित्र, इंद्रिय निग्रह, सात्विक बुद्धी, अध्यात्मविद्या, सत्यवचन आणि अक्रोध ही 10 लक्षणे सर्वांच्या
साठीच्या सामान्य धर्माचे आहेत. संकटकाळी ईश्वराचे स्मरण राहावे यासाठी कुंतीने ईश्वराला सतत विपत्ती दे अशी प्रार्थना केली. पांडवांनी आपल्यापेक्षा कमी श्रेणीच्या विराट राजाची नोकरी पत्कारली, पण आपल्या धर्माचा किंचित सुद्धा कमी त्याग केला नाही. महाराज युधिष्ठिराने स्वर्गाला ठोकरले, पण आपल्याबरोबर येणाऱ्या कुत्र्याला सुद्धा त्याग केला नाही. स्वार्थाचा त्याग समान व्यवहारापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून निस्वार्थ भावनेने सगळ्यांची सेवा केली पाहिजे. स्त्रीसाठी पतिव्रते धर्म सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून ईश्वराचे सतत स्मरण करीत पतीच्या आज्ञेचे पालन तिने विशेषत्वाने केले पाहिजे. तसेच पतीच्या आणि वडीलधाऱ्याच्या पाया पडून त्यांचे मनोभावे यथोभावे अशी सेवा केली पाहिजे. विधवा स्त्रीसाठी तर विषयभोगापासून वैराग्य, ईश्वराची भक्ती, सद्गुण, सदाचाराचे पालन आणि निस्वार्थपणे सर्वांची सेवा हा सर्वोत्तम धर्म आहे. दुसऱ्यांना दुःख देणे यासारखे पाप नाही आणि सुख देणे यासारखा धर्म नाही. म्हणून सदैव दुसऱ्यांच्या हितासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. कुटुंब, गाव, जिल्हा, प्रांत, देश, द्वीप, पृथ्वी आणि त्रैलोकी या उत्तरोत्तर विशाल विस्तार पावणाऱ्या संस्था व संकल्पना आहेत. प्रत्येक पुढच्या संस्थेच्या हितासाठी प्रत्येक आधीच्या संस्थेच्या हिताचा त्याग केलाच पाहिजे. कोणाच्याही निर्गुण आणि दुराचरणाने दर्शन, श्रवण, मनन आणि कथन करू नये. जर त्यामध्ये कोणाचे हित असेल तर तसे करावे, पण आपले मन आपल्याला फसवू शकते, म्हणून फार सावधपणे वागावे लागते. कोणावर उपकार केल्यास त्याची परत जाणीव करून देऊ नये, त्याबद्दल इतरांना सांगू नये. तसेच आपल्या मनातही त्याबद्दल अभिमान बाळगू नये, नाहीतर केलेल्या उपकाराची पुण्य क्षीण होत जाते. अशी भावना ठेवावी की जे काही होते ते ईश्वर करवितो, करविता तर तोच आहे, मी निमित्त मात्र आहे. वाईट करणाऱ्याची सुद्धा आपण वाईट वागू नये, त्याला क्षमा करावी. बदला घेण्याची इच्छा मनात बाळगल्याशिवाय मनुष्य दोषाचा भागीदार होतो. जर अनिष्ट करणाऱ्याला शिक्षा दिल्याने त्याचे कल्याण होत असेल तर त्याला अवश्य शिक्षा करावी, त्याचा दोष लागत नाही. आपल्यावर जर कोणी उपकार केले तर त्याची जाणीव आयुष्यभर विसरू नये. आपल्यावर उपकार केल्यावर त्याची परतफेड करून सुद्धा त्याच्या उपकाराची सतत जाणीव ठेवावी. आपल्या हातून एखाद्याचे अहित झाले तर सदैव त्याचे हित करत राहावे. त्यामुळे आपण केलेल्या अपराधाला तो मनापासून विसरून जाईल, हेच खरे प्रायश्चित्त होईल. मन आणि इंद्रियांना अशा प्रकारे ताब्यात ठेवले पाहिजे की ज्यामुळे विनाकारण आपली शक्ती वाया जाणार नाही, पाप कर्माकडे प्रवृत्त होणार नाही, ती सतत भगवत प्राप्तीच्या मार्गाकडे जात राहील हे पाहिले पाहिजे. ब्रह्मचर्याच्या पालनाकडे माणसाने विशेष लक्ष दिले पाहिजे. कामवासनाची उत्पत्ती संकल्पनेतून होते. सुंदर तरुण स्त्री आणि बालकाच्या संपर्काने ब्रह्मचर्याचा नाश होतो. गृहस्थ माणसाने महिन्यातून एक वेळा अधिक वेळा पत्नीशी रममान होऊ नये. योग्य ऋतुकालाप्रमाणे महिन्यातून एकदा श्रीसंग करणारा गृहस्थ ब्रह्मचार्यासारखाच असतो. मन आणि इंद्रियावर विजय मिळवला तर ती आपल्या मित्राप्रमाणे असते, अन्यथा ती शत्रूप्रमाणे असते. शरीर आणि संसारात जी आसक्ती आहे ती साऱ्या अनर्थाचे मूळ आहे. तिचा हळूहळू पण पूर्णपणे त्याग करावा. कुठलाही संसारी उपभोग म्हटला की त्यात धोका आलाच, म्हणून त्यापासून दूर राहावे. पैसा, स्त्री, मान, सन्मान, मोठेपणा, ईर्ष्या, आळस, प्रमाद, ऐश, आराम, भोग आणि दुर्गुण ही सर्व साधनेच्या वाटेतील विघ्ने समजून त्यांचा विषयाप्रमाणे त्याग करावा. ज्ञान, वैराग्य, भक्ती, सद्गुण, सदाचार, सेवा, संयम यांना अमृत मानून त्यांचे सदैव सेवन करावे. सोवळ्या ओवळ्यापेक्षा सदाचार फारच वरची मानसिक अवस्था आहे. ईश्वराची भक्ती त्यापेक्षाही वरच्या दर्जाची गोष्ट आहे. परमेश्वर जात पात काही पाहत नाही, फक्त प्रेम पाहतो. म्हणून माणसाने फक्त ईश्वरावरच प्रेम करावे. ईश्वर, महात्मा, शास्त्रवचन आणि परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या हातून कधीच पाप घडत नाही. त्याच्यात धैर्य, वीरता, गंभीरता, निर्भयता, समता आदी अनेक गुण अनायासे येतात आणि त्यामुळे त्यांचे आचरण स्वाभाविकच उत्तमोत्तम होत जाते. परमेश्वराचे नाम, रूप, गुण, प्रभाव, तत्व, रहस्य आणि अवतार कार्याचे सतत मुग्ध होऊन स्मरण करीत राहणे पाहिजे. परमेश्वराचे नाम, गुण, रूप, प्रभाव, तत्व आणि रहस्य विषयीची चर्चा ऐकून, वाचून आणि मन ऐकल्याने श्रद्धा वाढते. एकांतात देवापुढे करुणा भाकून सद्गतीत अंत करणारे त्यांची प्रार्थना व स्तवन केल्याने सुद्धा श्रद्धा वाढते. वर सांगितल्याप्रमाणे गोष्टीवर विश्वास ठेवून त्यानुसार आचरण करण्याने ही श्रद्धा वाढीस लागते. एकदा श्रद्धा निर्माण झाल्यास श्रद्धेय व्यक्तीच्या आयुष्य साध्या सुध्या कृतीत सुद्धा विलक्षण भाव प्रतीत होऊ लागतात.
माता, पिता, पती, स्वामी, ज्ञानी, महात्मे आणि गुरुजनांची श्रद्धापूर्वक निस्वार्थपणे सेवा केल्यावर आत्म्याचे कल्याण लवकर होऊ शकते. निष्काम कर्म आणि भगवंताच्या नामजपाने, धारणा आणि ध्यानानेच, तसेच सत्संग व स्वाध्यायाने शुद्ध ज्ञानात आलेली गढूळता आणि मायेचे पटल यांचा नाश होऊन भगवत प्राप्ती लवकर होऊ शकते. स्वतःचे शक्य तितक्या लवकर कल्याण व्हावे असे वाटणाऱ्या मनुष्याने परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय इतर कशाचीही आकांक्षा ठेवू नये. कारण इतर कशाचीही इच्छा आकांक्षा जन्ममृत्यूपर संसार सागरात भटकवणारी असते. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी माणसाने अर्थ आणि भाव जाणून शास्त्राचे अनुशीलन, एकांतात बसून ध्यान, धारणा आणि जप, त्याचे अध्यात्म विद्येचे चिंतन नियमपूर्वक आणि नित्य केले पाहिजे. आपली इच्छा नसताना आणि त्या इतरांना इच्छेमुळे होणाऱ्या घटकांना परमेश्वराने पाठविलेला पुरस्कार समजून त्यांचा स्वीकार करावा. केल्यानंतर काम, क्रोध इत्यादी शत्रूजवळ येऊ शकणार नाही. जसा सूर्याच्या समोर अंधकार येऊ शकत नाही त्याप्रमाणे जीव, ब्रह्म आणि माया या तीन तत्वांना समजून घ्यायचे ठरविल्यास धरसोड न करता एकांतात बसून विवेक व वैराग्य भावनेने दररोज परमेश्वराचे चिंतन करीत अध्यात्माचा विचार करीत राहिले पाहिजे. ज्याने ईश्वराची दया आणि प्रेम तत्वाचे रहस्य जाणून घेतले आहे त्यांच्या शांती आणि आनंदाला पारावर राहत नाही. ज्याने स्वतःला ईश्वराला अर्पण करून टाकले आहे आणि जो ईश्वरावर निर्भर आहे त्यांचे ईश्वर सदैव रक्षण करतो. त्यामुळे तो पूर्णपणे निर्भर असतो. प्रेमपूर्वक जपासहित ईश्वराच्या ध्यानधारणेचा अभ्यास, श्रद्धापूर्वक सत्पुरुषाचा संग, विवेकपूर्वक भावनेने सतशास्त्राचा स्वाध्याय, दुःखी, अनाथ, पूज्य जन आणि वृद्धांची निस्वार्थ केलेली सेवा या गोष्टीत कर्तव्य बुद्धीने केल्या तर यातील एकाएक गोष्टीनेही माणसाचे कल्याण होऊ शकते. देव मोठा प्रेमळ आणि दयाळू आहे हे तत्व ज्या साधकाच्या लक्षात येईल तो देवाला शरण जाऊन लवकरात लवकर परमशांती प्राप्त करू शकेल. सर्वत्र भगवत भावासारखा भाव नाही आणि सर्वत्र भगवत भाव असल्याने दुर्गुण आणि दुराचाराला स्थान नाही. या भावनेने सद्गुण आणि सदाचार आपोआप प्राप्त होतात. वस्तू मात्रात भगवंताचे स्वरूप आणि सर्व कार्यात भगवंताची लीला ही गोष्ट लक्षात येतात भगवंताचे तत्वरूप दर्शन स्पष्ट होते.